नमस्कार मंडळी, मी श्रीकृष्ण पवार आणि श्रीकृष्ण पवार व्लॉग या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब परिवारामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर खूप जवळजवळ वर्षाने मी व्हिडिओ टाकते, 1 ते 1.5 वर्षाने। तर व्हिडिओ करायचं ॲक्च्युली मी सोडून टाकलेलं, कारण सध्या बाहेर जायचं मी बंद केलं आहे। परंतु आज मी ते खूप दिवसानंतर आमचे जे गगनगिरी महाराजांचे सेवा मंडळ आहे त्या सेवा मंडळातर्फे इथे आंबोळगडला आलेलो आहे, राजापूरमध्ये। तर आंबोळगडमध्ये परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचा आश्रमसुद्धा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे 2 किल्ले आहेत। एक म्हणजे आंबोळगड किल्ला आणि दुसरा म्हणजे गेरा यशवंतगड। तर हे दोन्ही किल्ले मी आधी पाहिलेले आहेत, पण याविषयी माहिती मी काही यूट्यूबवर टाकली नव्हती। तर आज हाच प्रयत्न असेल। तर सर्वप्रथम आता आपण पहिला आंबोळगडचा जो आश्रम आहे त्या परिसराचा आपण तो परिसर पाहून घेऊ आणि त्यानंतर शक्य झाल्यास आंबोळगड आणि गेरा यशवंतगड हे 2 किल्ले पाहून घेऊ। तर मुख्य कारण इथे यायचं म्हणजे परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचा किल्ले गगनगड या आश्रमाला परिक्रमा केली जाते दरवर्षी। तर यावेळी मीही यांच्या सहभागी झालेलो आहे, जेणेकरून तो जो किल्ले गगनगड याला जो काही प्रदक्षिणा करतात त्या प्रदक्षिणेचा अनुभव मला घेता येईल। तर ती प्रदक्षिणाही तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वप्रथम आता आपण आंबोळगड पाहू। आंबोळगड नंतर शक्य झाल्यास आंबोळगड किल्ला, गेरा यशवंतगड हे 2 किल्ले पाहू। त्यानंतर आम्ही जाणार आहोत वाटोळ आश्रमाला। वाटोळ आश्रमातून जाणार आहोत ओणी आश्रमातून जाणार आहोत आंगले आणि आंगलेवरनं केळवली, आणि आजची वस्ती आमची केळवलीला असणार आहे। आणि उद्या आम्ही जाणार आहोत गगनबावड्याला। तर हा जो काही प्रवास आहे तो या व्हिडिओमार्फत मांडण्याचा एक छोटा प्रयत्न करतोय। तर मग आता आंबोळगडचा आश्रम पाहून घेऊ। आंबोळगड परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचा हा आश्रम रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात समुद्रकिनारी हा आश्रम वसलेला आहे। या आश्रमात येण्यासाठी रत्नागिरीहून आडिवरे नाटे आंबोळगड मार्गे किंवा राजापूरहून नाटे आंबोळगड मार्गे या आश्रमात तुम्ही येऊ शकता। या आश्रमाच्या प्रवेशद्वारापाशी येताच आपणास संपूर्ण आश्रम दृष्टिक्षेपात येतो। आश्रमाच्या आत प्रवेश करताच आपणास म्हसोबाचे देवस्थान दिसून येते। म्हसोबाचे दर्शन घेतल्यानंतर आपणास समोरच 3 मंदिरे दिसून येतात। चला तर मग त्या 3 मंदिरांचे दर्शन घेऊ। हे आहे दत्त मंदिर। या मंदिरात पौर्णिमेचा होम हवन विधी संपन्न होतो। दत्त मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आपण थेट पोचलो तर त्याच्या बाजूच असलेल्या परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या मंदिरात। या मंदिरात अमावस्याचा होम हवन विधी संपन्न होतो। या ठिकाणी आता थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होईल।
स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाऊया मारुतीरायांच्या मंदिरात. मारुतीरायांच्या मंदिरापासून अवघ्या 100 पावलांवर एक चौकोनी विहीर आढळते. चला तर मग विहीर पाहूया. दत्त मंदिराच्या मागील बाजूस एक भक्त निवास आहे. त्या भक्त निवासाच्या पाटील बाजूस परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज या चौथऱ्यावर दर्शनासाठी बसायचे. या चौथऱ्याच्या मागील बाजूसच एक छोटीशी गुहा आहे. या गुफेमध्ये परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज ध्यान धरण्यासाठी बसायचे. चला तर मग ती गुफाही पाहून घेऊ. गुफेत जाण्यापूर्वी कृपया आपले पादत्राणे बाहेरच काढावेत. या गुफेच्या समोरील बाजूचंच एक कुंड आहे. त्या कुंडामध्ये परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांनी 40 दिवस तपसाधना केलेली, त्यामुळे त्यांना जलतपसी असे नाव पडले. या ठिकाणी परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांची आरती चालू आहे. या ठिकाणी सर्व भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला व एवढ्या सर्व भाविकांचा प्रसाद होईपर्यंत मी आंबोळगडची भ्रमंती करून आलो. चला तर मग ती आंबोळगडची भ्रमंती पाहू. तर मंडळी, तुम्ही समोर पाहू शकता, आता आपण किल्ले आंबोळगडच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. इथून आपण सरळ गेलो तर आपल्याला थेट लागतो तो परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा आश्रम, आणि तिथून असं खालती आलं इथे पायथ्याला आपल्याला किल्ले आंबोळगड दिसतो. तर त्याच्या पटकन दुर्ग भ्रमंती करून घेऊ, कारण वेळ आपल्याकडे खूपच कमी आहे. तर आपण तिथून आलो परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या आश्रमातून, आणि थेट इथून येऊन इथे आपण एका गाववाल्याचीच गाडी घेऊन किल्ला बघायला आलो वेळ कमी असल्यामुळे. आणि ते पाहू शकता किल्ले आंबोळगड असं ग्रामपंचायतीने बोर्ड लावलेला आहे. आणि या वाटेने मी सध्या आलो आहे, आणि इथून थेट आता आपण वरती जाऊया. किल्ले आंबोळगड रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात आहे. हा किल्ला अगदी छोटेखानी आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ अवघे 1200 चौरस मीटर इतकेच आहे. या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच आपणास एक ध्वजस्तंभ दिसतो. ध्वजस्तंभापासून उजव्या बाजूस एक खालती निमुळती वाट जाते. त्या वाटेतून आत गेल्यास आपण किल्ल्यात प्रवेश करतो. किल्ल्यात प्रवेश करताच आपणास एक भले मोठे वडाचे झाड विस्तीर्ण पसरलेले दिसते. या वडाच्या खालतीच आपणास भग्नावस्थेमध्ये एक तोफ आढळते. जी तोफ आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. या किल्ल्याची तटबंदी पूर्णपणे ढासळलेली आहे. या किल्ल्याचा वापर त्यावेळी जवळच असलेले मुसाकाजी बंदर आणि समुद्र यावर नजर ठेवण्यासाठी व तेथील व्यापारावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. या किल्ल्यापासून जवळच 7 ते 8 किलोमीटर अंतरावर घेरा यशवंतगड हा किल्ला सुद्धा आहे.
या किल्ल्यामध्ये काही वाड्याचे अवशेष तसेच वाड्याच्या समोरच्या बाजूस आपणास तुळशी वृंदावनही दिसते. तेथून थोडेसे पुढे गेल्यास आपणास चौकोनी विहीर आढळते. किल्ले आंबोळगड या किल्ल्याची दुर्गभ्रमंती होताच आपण थेट पोचलो ते जवळच असलेल्या आंबोळगड बीचवर. परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचा आंबोळगडमधील आश्रम आणि किल्ले आंबोळगड याची भ्रमंती झाल्यानंतर आपण थेट निघालो ते राजापूरमधील ओणी आश्रमात. तर मंडळी, परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचा आंबोळगडचा जो आश्रम आहे ते दर्शन केलं आणि त्यानंतर मी घाईघाईत आंबोळगड किल्ल्याचं पण दुर्गभ्रमंती करून आलो, जे तुम्ही पाहिलं असाल. त्यानंतर आपलं यशवंतगड पाहायचा होता, पण तो काही पाहता आला नाही. तर नेक्स्ट टाईम पुन्हा कधीतरी पाहूच. त्यानंतर आपल्याला निघायचं होतं वाटोळ आश्रमात, पण काही कारणास्तव आपण आता ओणी आश्रमात आलो आहे. पहिला ओणी आश्रमात महाप्रसाद वगैरे घेऊन मग आपण आता वाटोळ आश्रमात जाऊ. मुंबई गोवा हायवे शेजारीच ओणीपासून गोव्याला जाताना अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूस आपणास ओणीमधील हा परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचा हा आश्रम दिसून येतो. ओणी आश्रमात भजन करून त्यानंतर दुपारचा महाप्रसाद घेऊन आम्ही थेट पोचलो ते वाटोळ आश्रमात, जो अवघ्या ओणीपासून मुंबईला जाताना अवघ्या 6 किलोमीटरवर आहे. तर मंडळी, ओणी आश्रममधून महाप्रसादाने दर्शन घेऊन आता आम्ही वाटोळ आश्रममध्ये पोचलो आहे. आणि वाटोळ आश्रममध्ये पण तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहिला असेल किंवा मंदिरही पाहिले असेल. मी तुम्हाला वरच्यावर ते मंदिर दाखवलं आहे, कारण ऑलरेडी मी त्याची व्हिडिओ बनवली आहे. त्याची व्हिडिओसुद्धा तुम्हाला वरती आय बटनवर किंवा व्हिडिओच्या शेवटी भेटून जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या. तर आता इथून आम्ही थेट निघणार होतो आंगले आश्रमला, जिथे बाबांनी कायाकल्प केलेला. तर थेट आता आपण डायरेक्ट तिकडे भेटू आंगले आश्रमात. तर मंडळी, फायनली आता आपण आंगले आश्रमला पोचलेलो आहोत. त्या ठिकाणी जुना आश्रम होता, पण त्याचं आता बांधकाम ते तोडून आता त्याचा नव्याने निर्मिती करत आहेत.
स्वामी गगनगिरी महाराज की जय। आपण आंगले या ठिकाणी आलेलो आहोत। श्री क्षेत्र आंगले या ठिकाणी महाराजांनी कायाकल्प 3 वेळा हा प्रयोग करून दाखवला। तर इथे सरमळकर करंबळकर भक्त होते, त्यांनी डोळ्याने पाहिला। खरोखरच ज्याने जे पाहिलं बाबांनी जे खरंच का आपण म्हणतो जे अनुभव जे खरोखर भक्तांनी पाहिले ते खूपच भाग्यवान। अशा या ठिकाणी आपण आलेलो आहोत, आपण पण भाग्यवान झालो। आणि आता बाबांच्या चरणी अशी सेवा आपली रुजू राहू दे ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया। परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय। काय चुकलं असेल ते बाबा माफ करा बाबा लेकरांना। तर मित्र फायनली आपलं आंगले आश्रमाचं सुद्धा दर्शन करून झालेलं आहे। तर आता इथून थेट आता आपण जाणार आहोत केळवली आश्रमात आणि आजची आपली वस्ती केळवली आश्रमात असणार आहे। तर केळवली आश्रमसुद्धा तुम्हाला दाखवून घेतो आणि केळवली आश्रमची सुद्धा व्हिडिओ मी बनवली आहे, तर ती सुद्धा व्हिडिओ तुम्हाला एंड स्क्रीनला भेटून जाईल, तर ती नक्की बघा। राजापूर तालुक्यातील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा हा केळवली आश्रम राजापूर रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 6 किलोमीटरवर आहे। या आश्रमापासून किल्ले गगनगड अवघ्या 35 किलोमीटरवर आहे। नमस्कार मंडळी, तर काल रात्री आम्ही केळवली आश्रमात पोचलो राजापूर तालुक्यातील। तर रात्री काही असं दाखवता आलं नाही, तर आता तुम्हाला वरच्यावर फक्त वरच्यावर फक्त केळवली आश्रम दाखवून घेतो आणि याची सुद्धा पूर्ण व्हिडिओ काढलेली आहे, ती पण तुम्हाला शेवटी भेटेल। तर आता आम्ही इकडनं थेट निघणार आहोत किल्ले गगनबावडा, कोल्हापूरमधील किल्ले गगनबावडा आहे ना तिथे। तर तिकडे उद्या किल्ले गगनबावड्याला परिक्रमा आहे, त्यासाठीच आम्ही निघालो आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमार्फत किल्ले गगनबावड्याची परिक्रमा अनुभवता येईल। तर मंडळी आता इथं मग केळवली आश्रमातून निघालो आहे आणि जवळच नवले देवीचं मंदिर आहे, त्या नवले मंदिरात जातो भजन करत। तर भजनाची थोडी झलक पाहूया आणि नवले देवी मंदिरात दर्शन घेऊया। केळवली आश्रमापासून नवलाई देवीच्या मंदिरापर्यंत भजन करत करत आम्ही पोचलो ते नवलाई देवीच्या मंदिरात। नवलाई देवीचे दर्शन झाल्यानंतर आमच्या बसेस येईपर्यंत भक्तगण भजनाचा आनंद घेत होते। काही वेळातच आम्ही थेट पोचलो ते किल्ले गगनगड याच्या पायथ्याशी। नेहमीप्रमाणेच किल्ले गगनगडावर आल्यावर काहीसा फेरफटका मी दरवेळी मारतो, त्याचप्रमाणे यावेळी सुद्धा फेरफटका मारला।
भजन करता करता गडावरील सर्व देवी देवतांच्या मंदिराला आम्ही भेट दिली व त्यांचे दर्शन घेतले. तर मंडळी, सकाळीच आम्ही आता किल्ले गगनगडावर पोचलो. भजन वगैरे हवन वगैरे करून महाप्रसाद वगैरे घेऊन थोडी विश्रांती घेऊन आता ते पाहू शकतो मागे माझ्या पाठीमागे किल्ले गहिनीनाथांची जे समाधी मंदिर आहे तिथे आलो आहे. तर तुम्हाला काही स्पॉट दाखवले मी आपल्या किल्ले गगनगडांवरचे. तर याचीसुद्धा पूर्ण व्हिडिओ बनवली आणि इत्तमभूत माहिती दिलेली आहे या किल्ल्याची. तर आपली या व्हिडिओची जी लिंक आहे त्या लिंकवर तुम्हाला ती आय बटनवर तुम्हाला ती व्हिडिओ भेटून जाईल. तर नक्की बघा. तर उद्या गड परिक्रमा चालू होईल. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमार्फत किल्ले गगनगडाची परिक्रमेचा अनुभव घेता येईल. गहिनीनाथांच्या मंदिराच्या डाव्या बाजूचाच एक वाट जाते. त्या वाटेने भ्रमंती करता करता मला ही वाट आढळली. ही वाट त्या काळी कदाचित चोरवाट म्हणून या वाटेचा वापर केला असावा. रात्री सावंतवाडीवरून आलेल्या भजनी मंडळाच्या भजनाचा आस्वाद घेऊन आजच्या दिवशीची सांगता केली. गगनगड परिक्रमा चालू करण्यापूर्वीच मी थोडीशी अजून गडभ्रमंती करण्याचा निर्णय घेतला व गडभ्रमंती करता करता मला हे एक गुफा आढळली. जय शिवराय मंडळी. तर तुम्ही आत्तापर्यंत किल्ले आंबोळगड पाहिला असेल आणि आंबोळगडाचा परिसरही पाहिला असेल आणि परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचा आंबोळगडचा किल्ला. त्यानंतर आपण ओणीच्या आश्रमात गेलो, वाटोच्या आश्रमात गेलो, आंगले आश्रमात गेलो, केळवली आश्रमात गेलो आणि थेट पोचलो ते मर्द किल्ले गगनगड स्वामी गगनगिरी महाराज यांच्या आश्रमामध्ये. आणि हा आश्रम एका किल्ल्यावर वसलेला आहे आणि त्या किल्ल्याची हिस्ट्री मी ऑलरेडी पूर्ण सांगितलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला आय बटनवर भेटलीच असेल. तर ही व्हिडिओ बनवायचा उद्देश असा की परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या या कोल्हापूरमधील गगनगड हा जो आश्रम आहे त्या गगनगडाला आपण यावेळी परिक्रमा करणार आहोत. ही परिक्रमा 2019-20 चालूच आहे, पण आज योग मला आला. तर ही परिक्रमा कशा पद्धतीने केली जाते, कोणत्या रस्त्याने केली जाते आणि त्याचा जो काही अनुभव आहे तो अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून या परिक्रमेचा अनुभव तुम्हाला घेता येईल आणि जे काही आपण आश्रम पाहिले, जे तुम्ही आजपर्यंत पाहिले नसतील, ते आश्रमही तुम्हाला या व्हिडिओमार्फत पाहता येईल. तत्पूर्वी तुम्हाला या ठिकाणी ना इथे चिलकत बुरुज आहे, ते एक बुरुज दाखवतो आणि तिथे चोरवाटही आहे. चोरवाट नाही, तिथे चिलकत बुरुज आहे, ते आपण पाहणार आहोत. आणि एक चोरवाट तुम्ही कालच्या याच्यात पाहिले असाल, ते जरा मोठी होईल, पण शक्य तितकं डिटेलमध्ये माहिती द्यायचा प्रयत्न करतो आहे. तर पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडली असेल तर नक्कीच आपल्या प्रियजनांना, मित्रमंडळींना शेअर करा, जेणेकरून त्यांना या अनुभव व्हिडिओमार्फत पाहता येईल.
आता मी असे या वाटेने इकडनं असे तुम्हाला दिसतंय ही पूर्ण मंडळी इकडनं अशी खालती जात आहे. तर कोकणातून म्हटलं तर आपल्याला या मार्गे रस्त्यावाटे आपल्याला कोल्हापूर गगनबावड्यावर जाता येते. असे 2 रस्ते आहेत. एक तर हा करोड मार्गे वैभववाड्यातून करोड मार्गे येता येतं आणि एक या डोंगराच्या पाठीमागून तुम्हाला शेवटी दाखवेन. तर हा पूर्ण रस्ता असा इथे जातो आपला गगनबावडा डेपोमध्ये आणि पूर्ण पायवाट आहे जी गगनबावडा परिक्रमेसाठी आम्ही स्टार्टिंगला तर इकडनं सुरुवात केली आहे. अजून तुम्हाला पुढची वाट दाखवतो. का एकदम लहान मुलापासून म्हाताऱ्या कुत्र्यापर्यंत सर्व वयाची माणसं या परिक्रमेचा अनुभव घेतात आहेत आणि ही आमची भजनकरी मंडळी. ते समोर पाहू शकता आपल्याला किल्ले गगनगड दिसतोय. तर त्याच्या उजव्या बाजूने आपण खालती उतरून करोड घाटात उतरलेलो आणि त्या असं म्हणजे पूर्ण गगनगडाला अशी परिक्रमा करून आता आपण किल्ल्याच्या डाव्या बाजूला आलो आहोत. आता पुढे समोर रिंगेवाडी दिसते. त्या रिंगेवाडीमध्ये महाप्रसाद घेऊन आपण या जंगलामधून आता पुन्हा वरती जाऊ. वरती गेला दाखवूच आपण. सद्गुरु परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय. सुखकर्ता युगहर्ता वर्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी तुझला येतो शरण. दत्तात्रेया सद्गुरुवर्या रिंगेवाडीत दुपारचा महाप्रसाद घेऊन आपण पुन्हा परिक्रमेला सुरुवात केलेली आहे आणि हे भक्तगण सर्व परिक्रमा करत आहेत. परिक्रमेच्या शेवटच्या टप्प्याला आपल्याला भगव्या झेंड्यापाशी महादेवाचे मंदिर आढळते. त्या मंदिराचे दर्शन घेऊन आपण थेट येतो ते वरच्या रस्त्यावर. परिक्रमा पूर्ण झाल्याचा जल्लोष हे सर्व भक्तजन करत आहेत. आणि अखेरीस आता संध्याकाळ होता आता आपण पुन्हा किल्ले गगनगडावर पोहोचत आहोत. किल्ले गगनगडावर जातात आपणास हे लहान मुलांचे धाडसी खेळ पाहावयास मिळतात.
अशा प्रकारे आमचं जे काही 3 दिवसाचं 4 दिवसाची जी काही सहल होती गड परिक्रमेसाठी आणि इतर आश्रम पाहण्यासाठी, ती अशा रीतीने पूर्णपणे झालेली आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन जरूर दाबा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहावयास मिळतील. चला तर मग आता अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय शिवराय, जय गगनगिरी. Thank you.